नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण सांडगे बनवणार आहोत. लहान मुलांना नक्कीच आवडतील अशा प्रकारचे रंगीबेरंगी सांडगे आपण बनवणार आहोत. खूप छान असे हे सांडगे तयार होतात आणि चवही अप्रतिम आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे सांडगे नक्की बनवून पहा. लहान मुलं दुकानातील बंद पॉकेटमधील खाऊ हट्टाने मागतात. अशा वेळेस तुम्ही हे सांडगे त्यांना घरीच तळून दिले तर ते आवडीने खातील. खूप छान असे सांडगे तयार झालेले आहेत. चवही छान आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी गहू घेतलेले आहेत. 2 किलो गहू आहेत. तर गहू मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून हे गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे पाण्यावरती तरंगलेले काही गहू असतील तर ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत आणि पाणीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर हे गहू आपल्याला 4 तासासाठी असेच ठेवायचे आहेत. तर 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता गहू थोडेसे फुललेले आहेत आणि पाणीसुद्धा पिवळसर झालेलं आहे. तर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे गहू आपल्याला एका डब्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. तर इथे गहू डब्यामध्ये मी भरून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे. तर इथे 2 किलो गहू मी डब्यामध्ये टाकून त्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे आणि यामधलं पाणी मी 2 दिवससुद्धा बदललेलं नाही. तर 2 दिवस आपल्याला हे गहू चांगले भिजवून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता छान असे आपले गहू हे भिजलेले आहेत. त्यामधील चीकसुद्धा निघत आहे, पाहू शकता. आता गव्हामधील पाणी काढून आपण गहू स्वच्छ धुवून घेऊ. तर गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण 2 दिवस भिजल्यामुळे गव्हाच्या पाण्याचा वाससुद्धा येतो. तर इथे चाळणीमध्ये गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे गहू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. तर जास्त बारीक पण करायचं नाही. यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गहू फुटतील इतकंच आपल्याला बारीक करायचं आहे. तर इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. बारीक केलेले गहू आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशाच प्रकारे सगळे गहू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे गहू मी बारीक करून घेतलेले आहेत. तर आता यामधला चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका डब्याला किंवा पातेल्याला कपडा बांधून घ्यायचा आहे. तर इथे मी डब्याला कपडा बांधून घेतलेला आहे आणि त्यावर चाळण ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चीक गाळून घ्यायचा आहे. चाळणीवरील कोंडा आपल्याला हाताने दाबून त्यामधील चीक काढून घ्यायचा आहे आणि कपड्यावरील चीक तोसुद्धा आपल्याला हाताने अशा प्रकारे गाळून घ्यायचा आहे. तर इथे हा कोंडा चाळणीमधला काढून घ्यायचा आहे. दाबून त्यामधला चीक सगळा मी काढून घेतलेला आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला सगळा चीक गाळून घ्यायचा आहे. चीक वस्त्रगाळ करून घेतला की चीक आपला पांढरा शुभ्र असा तयार होतो. तर इथे मी सगळा चीक काढून घेतलेला आहे. आता जो कोंडा आपला शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून पुन्हा हा कोंडा चोळून यामधील आपल्याला थोडासा चीक काढून घ्यायचा आहे आणि हा चीकसुद्धा मी इथे गाळून घेतलेला आहे. तर आपला सगळा चीक कोंड्यामधील काढून झालेला आहे. तर एवढं पाणी आपलं चिकाचं तयार झालेलं आहे. तर आता या डब्याला झाकण लावून आपण हा चीक 1 दिवसासाठी ठेवणार आहोत आणि रात्री मी यामधलं पाणीसुद्धा काढणार आहे. रात्री पाणी काढून मी यामध्ये दुसरं पाणी टाकलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला चीक खाली तळाशी बसलेला आहे. आता यावरील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी आपल्याला यामधील काढायचं आहे आणि चीक यायला लागला की आपल्याला पाणी काढणं बंद करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला पांढरा शुभ्र चीक दिसत आहे. आता यामधील सगळं पाणी काढून झालेलं आहे. चीक यायला लागलेला आहे. आता इथे आपण बंद करू आणि तुम्ही पाहू शकता घट्ट असा आपला चीक तळाशी बसलेला आहे. चमच्याच्या मदतीने चीक आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचा आहे. पाहू शकता घट्ट असा चीक आपला तळाशी बसलेला आहे. सगळा चीक हा आपल्याला हाताने अशा प्रकारे फोडून घ्यायचा आहे.
इथे तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण चीक हा मी हाताने फोडून घेतलेला आहे. तर चीक हा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये चीक टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे आपलं एक पातेलं चीक एवढा झालेला आहे. तर चीक आपला मध्यमच आहे. जास्त घट्ट चीक जर असेल तर पाणी ठेवताना पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं. तर इथे जेवढा चीक आहे त्याच्या मी 1.5 पट पाणी ठेवलेलं आहे. एक पातेलं आणि वरती अर्धं पातेलं एवढं मी पाणी ठेवलेलं आहे. तर एवढं पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी लागणार आहे. तुम्हाला जर शिल्लक पाणी लागत असेल तर तुम्ही शिल्लक थोडंसं पाणी ठेवू शकता. चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि झाऱ्याने आपल्याला एका हाताने हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चीक टाकून आपल्याला हलवत राहायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला चीक घट्ट झालेला आहे, आळलेला आहे आणि पाणीसुद्धा आपलं परफेक्ट झालेलं आहे. इथं आपल्याला पाणी जास्त टाकायची सुद्धा गरज नाही. तर या चिकापासून तुम्ही कुरडयासुद्धा बनवू शकता. तर मी या चिकापासून सांडगे बनवणार आहे. माझ्या मुलांना सांडगे खूप आवडतात, त्यामुळे मी सांडगे बनवणार आहे. कुरडयासुद्धा बनवू शकता. मी 10 किलोच्या कुरडया बनवलेल्या आहेत, त्यामुळे मी कुरडया काही बनवणार नाही. तर या चिकापासून मी सांडगे बनवणार आहे. तर छान असा आपला पांढरा शुभ्र चिक इथे शिजलेला आहे. 15 ते 20 मिनटं हा चिक मी झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे. अधूनमधून याला मी हलवूनसुद्धा घेतलेला आहे. तर 3 पातेल्यामध्ये मी हा चिक काढून घेतलेला आहे. तर थोडा थोडा चिक मी काढून घेतलेला आहे. 3 कलर मी यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पांढरासुद्धा मी चिक ठेवलेला आहे. तर इथे मी लाल, पिवळा आणि हिरवा 3 कलर घेतलेले आहेत. कलर टाकून मिक्स करून घेतलेला आहे. तर या कलरपासून आपण सांडगे बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत. सांडगे तोडताना आपल्याला थोडेसे मोठमोठे तोडायचे आहेत, कारण हे सांडगे वाळल्यानंतर बारीक होतात. तर इथे सगळे सांडगे मी तोडून घेतलेले आहेत. पाहू शकता छान असा आपल्या सांडग्यांचा कलर आलेला आहे. इथे वाळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असा कलर दिसत आहे. वाळल्यानंतर बारीक असे सापले सांडगे तयार झालेले आहेत, पाहू शकता. तर इथे आपले सांडगे छान असे वाळलेले आहेत. आता हे सांडगे मी काढून घेते आणि हे सांडगे आपल्याला दुसऱ्या दिवशीसुद्धा उन्हामध्ये छान असे वाळून घ्यायचे आहेत आणि घालतानासुद्धा हे सांडगे मी उन्हामध्येच घातलेले आहेत. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये वाळवल्याच्या नंतर सांडगे छान असे आपले तयार झालेले आहेत. हे सांडगे तुम्ही लहान मुलांना तळून देऊ शकता. खूप छान असे चवीला लागतात आणि 4 पट हे सांडगे फुललेसुद्धा जातात. तरी हे सांडगे मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. इथे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. तेल तापवताना आपल्याला तेल हे कडकडीत तापवायचं आहे. तेल कडकडीत तापलेलं असेल तर सांडगेसुद्धा आतून छान असे तळले जातात. तर पांढरा कलरसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र असा कलर झालेला आहे आणि आपले सांडगे 4 पट असे फुललेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांडगे नक्की बनवून पहा. तुम्हाला सांडगे आवडत नसतील तर कलरफुल तुम्ही इथे कुरडईसुद्धा बनवू शकता. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.